गोविंदा गोविंदा गोविंदा। मी ज्योती बच्चेवार नांदेड येथून श्रीवारी सेवा संघाकडून श्री व्यंकटेश विजय या ग्रंथाचा 12वा अध्याय आपल्याला वाचून दाखवणार आहे आणि या व्हिडिओला नक्की आपण सबस्क्राईब करावे। श्री व्यंकटेश विजय या ग्रंथाचा हा शेवटचा अध्याय। या अध्यायात सुतांनी सनकादिकांना आणि शतानंद ऋषींना जनक राजाला सांगितलेला भाग वर्णन केलेला आहे। आतापर्यंत श्री व्यंकटेशाच्या अवतार मागाचे कारण काय, भगवान व्यंकटाचल पर्वतावर कसे आले, कुठे आणि कसे प्रकट झाले याचे या कलियुगातल्या अवतारांचे नाव काय, त्याचे चरित्र, विवाह आणि व्यंकटगिरीवर केलेला निवास हा सर्व भाग सांगून झाला आहे। आता ह्या शेवटच्या अध्यायात निवेदक हे भगवत महात्म्यातील एक कथा सांगताना असे निवेदन करतात की राजा तोंडमान यांनी बांधून दिलेल्या त्या भव्य दिव्य मंदिरातच भगवान व्यंकटेशांनी निवास केल्याचा कथाभाग मागेच निवेदन केला आहे। श्री व्यंकटेशांनी वाटणी करून दिलेल्या राजा तोंडमान हा राज्य करीत असताना घडलेली ही गोष्ट प्रजादक्ष आणि धर्मपरायण तसेच श्री महाविष्णू यांचा महान भक्त असलेल्या तोंडमान उत्तम प्रकारे राज्य करीत असताना एक दिवस एक ब्राह्मण राजाकडे आला। त्याने राजा तोंडमान ह्याला वंदन करून त्याला प्रार्थना केली की हे राज मी तीर्थयात्रेसाठी जात आहे, तो प्रवास फार लांबचा आहे, बरं त्यातून तो प्रवास करावा लागणार आहे पायी। माझा मुलगा तर लहान आहे, तसेच माझी धर्मपत्नी गर्भवती आहे, तेव्हा त्या दोघांच्या सोबत घेऊन जाणं मला शक्य नाही। आता ते योग्यही नव्हे, तेव्हा मी त्यांना तुझ्या हवाली करून तीर्थयात्रेत जातो, तू त्यांची नीट काळजी घे, माझीही जपून ठेव, मी परत आलो की त्यांना घेऊन जाईल। तसे बोलून आपल्या कुटुंबियांना राजाच्या हवाली करून ब्राह्मण मोठ्या आनंदाने यात्रेस निघून गेला। बरे धर्म काय विप्र इच्छा यामुळे राजा त्या जबाबदारीस नाही म्हणू शकला नाही। राजाने त्या विप्र कुटुंबियांना एका सुरक्षित जागी ठेवले, तसेच त्यांना 4-6 महिने पुरेल इतक्या शिधा पाण्याची पण राजाने व्यवस्था केली। असेही काही दिवस गेले। एक दिवस ती ब्रह्मणी प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याची बातमी आली। दयाळू राजाने तेव्हा आणखी काही खास व्यवस्था करवली। तिकडे तो ब्राह्मण तीर्थयात्रा करीत राहिला, तर इकडे राजा तोंडमान हा आपल्या राज्यकारभारात फार रंगून गेला आणि परिणाम असा झाला की त्यामुळे अन्न पाण्याशिवाय तडफडून त्या तिघांना मृत्यू झाला। मागे शिल्लक राहिल्या फक्त त्या अस्थी। यात्रेत रमलेला तो ब्राह्मण 2 वर्षांनी परत आला। राजाकडे तो आपला पुत्र पत्नी व नूतन बालकाची मागणी करू लागला। ती विप्र मागणी कानी पडताच राजा तोंडमान भानावर आला, त्याला ते सत्य आठवले। बापरे, आता या पुण्यवान ब्राह्मणाला सत्य कळले तर तो आपल्याला शाप देईल, काय करावे, काय उत्तर द्यावे। महाराज, माझी ठेव सुरक्षित आहे ना, मला त्यांना भेटवा ना। तो ब्राह्मण आकृतीने म्हणाला, अरे विप्रा, असा चिंतातूर होऊ नकोस, भगवान व्यंकटेशाच्या कृपेने तुझं कुटुंब सुरक्षित आहे। जा, तू नदीवरून स्नान वगैरे करून ये, मी त्यांना घेऊन येतो। हे ऐकून ब्राह्मण निघून गेला। आता तोंडमान राजाला चिंता पडली। त्याने म्हणून भगवंत व्यंकटेशाचे साकडे घातले, देवा, मी खरोखरच आजवर तुझी मनापासून भक्ती केली असेल तर माझी लाज राख, काहीतरी चमत्कार घडव, अशी त्याने प्रार्थना केली। देवाला गाराने घातले। राजाने त्या दिघांच्या अस्थी आणून देवापुढे ठेवल्या। हात जोडून तो एक दिव्य साक्षात्काराची प्रतीक्षा करू लागला, मनोमन दावा करू लागला। त्याने आपले सारे सर्वस्व भक्तीपणाला लावली आणि काय आश्चर्य, देवाने त्या अस्थीकडे अमृत दृष्टीने पाहतात ते तिघे सजीव झाले। दिवी प्रदेव ब्रह्मांडाला परत करताना राजा तोंडमान ह्याला अपूर्व आनंद झाला। राजाने म्हणून श्री व्यंकटेशाचे अत्यंत आभार मानले। देवाने राजाला ह्या प्रकाराबद्दल मन धरण्याची अट घातली। देव गुप्त झाले। गोविंदा गोविंदा गोविंदा। राजा तोंडमान ह्याने देवावर आपले अनंत उपकार केले, आपली लाज राखली, एका मोठ्या धर्मसंकटातून आपल्याला वाचवले। म्हणून व्यंकटाचल येथे जाऊन देवदर्शन घेण्याचे ठरवले। तसेच राजाने देवाची काहीतरी उत्तरावी व्हावे म्हणून श्रीचरणी मानण्यासाठी 1 सहस्त्र सुवर्ण तुळशी घेऊन आला। मंदिरात येऊन राजा तोंडमान यांनी भक्तिभावपूर्वक त्या तुळशी देवापुढे अर्पण केल्या। त्याने समोर पाहिले तर राजाच्या आधी तिथे कुणीतरी मातीच्या तुळशी देवाचरणी अर्पण केलेल्या। तेव्हा त्या मातीच्या तुळशी पाहून राजाने देवाला विचारले, देवा, अरे हे काय मातीच्या तुळशी, त्या कुणी दिल्या? तेव्हा देवा तोंडमान राजाने म्हणाले, राजा, अरे मला माझे सर्व भक्त हे सारखेच, मग ते तुझ्यासारखे असो नाही तर त्या भीमा नावाच्या कुंभारासारखे असो, काय एका कुंभाराने तुला ह्या मातीच्या तुळशी दिल्या आणि देवा तू त्या घेतल्यास? राजाने विचारले, होय राजा, होय, मी भावाचा भुकेला देव आहे, मला मृत्तिका आणि सुवर्ण दोन्ही सारखंच, भक्तिभावानं दिलेली माती सुद्धा मी सुवर्ण समान आहे मानतो, तर अभावानं दिलेलं सोनं चांदी पण मला माती समानच असतं। देवाला सर्व सारखेच म्हणून की काय, देवांनी त्या मातीच्या तुळशी देणाऱ्या भीमा कुंभारास मुक्ती दिली, तर सुवर्ण तुळशी अर्पण करणाऱ्या राजा तोंडमान ह्याला देवाने भेट स्वतःच्या स्वरूपात एक रूप करून घेतले। भाविक हो, असा आहे हा व्यंकटेश विजय ग्रंथ। ह्या ग्रंथाचे स्वश्रद्धेने वाचन पठन करणारे सद्भक्त श्री व्यंकटेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्तीचा आनंद, सुख, शांती, धन, वैभव, समाधान हे नक्कीच प्राप्त होते। तेव्हा या ग्रंथाचे वाचन अवश्य करा आणि प्रत्यक्ष अनुभूती घ्या, हीच नम्र प्रार्थना। शुभम भवतु।
श्री वेंकटेशार्पण मस्तु। ओम नमो श्री वेंकटेशाय विश्वमे नमः श्री रस्तु। गोविंदा 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 गोविंदा। आज या व्यंकटेश ग्रंथाचे 12 अध्याय या ठिकाणी पठण करण्यात आलेले आहे, वाचन करून दाखवण्यात आले आहे। या सर्व 12 अध्यायाच्या 12 व्हिडिओ तयार केलेले आहेत। श्रीवारी सेवेकडून या 12 व्हिडिओचा अवश्य लाभ घ्यावा व या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून हा पुढे व्हिडिओ पाठवण्यात यावा। गोविंदा 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 गोविंदा। गोविंदा। चल एक दोन गाणी